शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खडे बोल. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार. हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मस्केंचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला पक्षप्रवेश. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान यांच्या कार्यालयाचे उद्घाटनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब राहणार उपस्थित. खासदार वर्षा गायकवाड घाटकोपरच्या राजवाडी रुग्णालय येथे पाहणी करतील. खासदार शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर. राजश्री शाहू महाराजांना केलं अभिवादन. सकाळी 8:30 वाजता घेणार पत्रकार परिषद. सिडकोमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. सिडकोला खरोखर घरं विकण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज होती का हे तपासलं पाहिजे. वनमंत्री गणेश नाईकांचे सिडकोवर ताशेरे. माजी आमदार जिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग. वांद्र्यातील निर्मल नगर पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर जिशान सिद्दीकींच्या सुरक्षेत वाढ. राज ठाकरेंच्या हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाची तारीख बदलली. 6 ऐवजी 5 जुलैला मोर्चा निघणार. आषाढी एकादशी असल्याने तारीख बदलली. एकनाथ शिंदे राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता. येत्या 2 दिवसात भेट घेण्याची शक्यता. हिंदी भाषा संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. राज्यात पायाभूत सोयीसुविधांचा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा घेतला. खासदार विशाल पाटलांचा भाजपावर हल्लाबोल. सरकारकडून महाराष्ट्र लुटण्याचा प्रकार सुरू. शक्तीपीठ महामार्गावरून विशाल पाटलांचा सरकारवर हल्लाबोल. भ्रष्टाचाराला लाचार करण्याचं काम दिल्लीवाल्यांनी केलं असंही त्यांनी म्हटलं. आपण उद्धवजींना एवढंच सांगणं आहे की मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकारांचा उपयोग केला तर चांगला होईल. राज्यात हिंदी सक्ती नाही, मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरेंची दुटप्पी भूमिका. हिंदी भाषेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल तर आदित्य ठाकरेंचीच तिसरी भाषा शिकण्याची भूमिका. जुन्या व्हिडिओचा दाखला देत उदय सामंत यांचा दावा. पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर. 30 जून ते 18 जुलै दरम्यान पावसाळी अधिवेशन. विधिमंडळाचं अधिवेशन 3 आठवडे चालणार. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य चुकीचं. जनतेचे सेवक आहोत, मालक बनता येणार नाही. लोणीकरांचं वक्तव्य चुकीचं. त्यांना समज देण्यात येईल. लोणीकरांच्या विधानासंदर्भात फडणवीसांची प्रतिक्रिया. राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकींना टोल भरावा लागणार नाही. दुचाकींना टोल आकारण्याचा निर्णय प्रस्तावित नाही. नितीन गडकरी यांची माहिती. सुप्रिया सुळे 1 दिवसीय नागपूर दौऱ्यावर. सुप्रिया सुळेंचा उद्या नागपूर दौरा. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा असणार. पदाधिकाऱ्यांसोबत सुप्रिया सुळे चर्चा करणार. शेतकरी म्हणजे वीरप्पन आहेत का? कसाबपेक्षाही वाईट वागणूक. शक्तीपीठावरून राजू शेट्टींचा हल्लाबोल. पहिलीपासून हिंदी सक्ती करणे योग्य नाही. जगात वावरताना बोलीभाषा अवगत असणं गरजेचं. हिंदीबाबत सुनील तटकरेंनी भूमिका मांडली. 1 जुलैला शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन करणार. राज्य सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये. आमदार सतेज पाटील यांचा इशारा. परभणी शहरातील उड्डाणपूल ते गंगाखेड रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा. शिंदेच्या शिवसेनेचं जिल्हाधिकारी यांना निवेदन. शेतकऱ्यांबद्दल वापरले अपशब्द. बबनराव लोणीकरांच्या फोटोला जोडो मारून आंदोलन. परभणीकरांचा संताप. 2 ऐवजी 1च मोर्चा काढण्यात यावा. मनसे नेत्यांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रस्ताव. मराठी माणसाच्या हक्कासाठी 2 मोर्चे नको अशी विनंती. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कारवाई विरोधात मच्छीमार आक्रमक. ससून डॉक येथे आज मच्छीमारांचं आंदोलन.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची वाट खडतर. सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल. ऑनलाईन तिकिटांचं बुकिंग 3 मिनिटातच फुल. भिवंडीच्या वाडा येथे रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश केल्यास वर्षाची घरपट्टी करणार माफ. पटसंख्या वाढवण्यासाठी सरपंच घोटगे ग्रामपंचायतीचा पुढाकार. ठाकरे बंधू बोलतायत ते चुकीचं नाही. मातृभाषा हीच शिक्षणाची भाषा असावी. पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करू नका. ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर शरद पवार यांचं वक्तव्य. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रांगा. डॉक्टर मात्र बेपत्ता. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरची घटना. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. जुन्या कसारा घाटातील वाहतूक ठप्प. कंटेनरला झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प. उभ्या कंटेनरला मागचा कंटेनर येऊन धडकला. धडक दिल्यानंतर कंटेनर महामार्गावर आडवा. पवना नदीवरील पूल वाहतुकीस बंद. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर निर्णय. धोकादायक असणाऱ्या पुलावरून वाहतूक बंद. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यास घरपट्टी माफ करणार. अमरावती जिल्ह्यातील सायद ग्रामपंचायतचा महत्त्वपूर्ण ठराव. जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी घेण्यात आला निर्णय. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. आमदार महेश चौकुले यांच्या हस्ते भव्य प्रकल्पाची सुरुवात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यात कचरा संकलन करणारी नवीन गाडी दाखल. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन. या गाडीत एकाच वेळी 1.5 टन ओला आणि सुका कचरा रिसायकल केला जातो. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची पाहणी. कचरा संकलन केंद्रांनाही दिल्या भेटी. घंटागाड्यांची फेरीनिहाय दैनंदिन तपासणी करण्याचे आयुक्तांचे आदेश. बीडमध्ये अन्न व औषध प्रशासन कार्यालयात राडा. तरुणांकडून वाहनांची तोडफोड. दुचाकीही जाळली. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल. 5% निधीसाठी दिव्यांगांची फरफट. निधीसाठी पालकमंत्र्यांच्या सहीची प्रतीक्षा. दिव्यांगांचे हाल. नांदेडच्या माहुरगडावरील रेणुका माता मंदिराची संरक्षण भिंत कोसळली. मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेला भाग कोसळला. पाटण तालुक्यातील घाणबी वाटोळे पठारावरील 20 गावांचा वीज पुरवठा गेल्या 8 दिवसांपासून खंडित. पावसामुळे विद्युत तारेवरती झाडं उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित. बीडमध्ये बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा सुरू. शाळा सुरू केल्याने ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात. शाळा सुरू करण्याचा गावकऱ्यांसह शिक्षकांनी घेतला निर्णय. चंद्रपूरमध्ये कार उभी करून हुल्लडबाजी करणारा 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात. तपासादरम्यान कारमध्ये तलवार आढळून आली. सोलापुरात माजी महापौरांचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न. सोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 45 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग अत्याचार केल्याचा आरोप. सांगलीत गुण कमी मिळाल्याने मुलीची हत्या. अटकेत असलेल्या शिक्षक बापाला 15 दिवसांची कोठडी. धोंडीराम भोसलेची सांगलीच्या कारागृहात रवानगी. पिंपरी चिंचवड शहरात गावगुंडांची दहशत. गावगुंडांकडून 10 ते 15 वाहनांची केली तोडफोड. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. बीडमध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या पती पत्नीचा अपघात. दुर्घटनेत पती पत्नीचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर डबल डेकर बसचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात. 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू. 40हून अधिक प्रवासी जखमी. सूर्या केमिकल कंपनीमध्ये शेड पडून 6 मजूर जखमी तर एका मजूर महिलेचा मृत्यू. यवतमाळच्या झरी तालुक्यातील गणेशपूर येथील घटना. जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल. बस आणि रिक्षाचा अपघात. अपघातात 5 जण जखमी. नांदेडच्या देगलूर ते मुक्रमाबाद रस्त्यावरील घटना. यवतमाळच्या सूर्या केमिकल्स कंपनीमध्ये शेड पडून कामगारांचा मृत्यू तर 6 ते 7 कामगार जखमी.
मालेगावच्या चांदवडमधील पेट्रोल पंप जवळ अपघात. रस्ता ओलांडणाऱ्या 3 महिलांना ट्रकने चिरडलं. अपघातात एका महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी. कोल्हापुराच्या पंचगंगेच्या पाण्यात अडकली कार. शिंगणापूर ते हनुमंतवाडी रस्त्यावरील घटना. तब्बल तासभराच्या प्रयत्नानंतर कार चालक आणि कारला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश. नाशिकच्या रामकुंड आणि गोदा परिसरात पर्यटकांची स्टंटबाजी. पुराच्या पाण्यात अतिउत्साही लोकांचं फोटो सेशन. पुराच्या पाण्यातून दुचाकी चालवत केली हुल्लडबाजी. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे माधणी आणि आरेगावमधील नदीला पूर. बुलढाणा जिल्ह्याचा वाशिम जिल्ह्याशी संपर्क तुटला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस. दोडामार्ग वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे सुरतमधील परिस्थिती आणखी बिकट. मुसळधार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रत्नागिरीमध्ये समुद्राला आलेल्या भरतीचा फटका. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचे पाणी. 4.5 मीटर उंचीच्या लाटा. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय. वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर भरती आल्याने अनेक झाडं उन्मळून पडली. विठ्ठल भक्तांसाठी 13,50,000 बुंदीचे लाडू. आषाढी यात्रेच्या कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी लाडूंचा प्रसाद बांधण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी दिली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचे 24 तास दर्शन मिळावे यासाठी आजपासून दिवाचा पलंग काढण्यात येणार. पौर्णिमेपर्यंत विठुरायाचे 24 तास मिळणार दर्शन. बीडच्या आष्टीत मुस्लिम बांधवांनी दिली दिंडीला पंगत. संत मदन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला रमजान तांबोळी आणि बबलू सेठ तांबोळी यांचा महापंगतीचा पहिला मान. तुकाराम महाराजांचा पालखी बारामतीमध्ये दाखल. पालखी दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार तसेच प्रशासनाच्या वतीनं पालखी सोहळ्याचे करण्यात आले स्वागत. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 4 किलो चांदीची घागर अर्पण. मंदिर समितीच्या वतीनं देणगीदारांचा करण्यात आला सत्कार. राज्यात 56 लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी पूर्ण. सोयाबीनची 24 लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी. 43% क्षेत्रावर कापसाची पेरणी पूर्ण. बीडच्या माजलगाव तालुक्यातील वारोळा शिवारातील 17 गुंठे जमीन हरवल्याची विजयमाला जगताप या शेतकऱ्याची तक्रार. जमीन नावावर करताना 17 गुंठे जागेची नोंद नसल्याने तक्रार. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचताच शुभांशु शुक्लांचा हिंदीतून निवेदन. आपण रोज तुमच्याशी बोलत राहणार. जय हिंद जय भारत. शुभांशु शुक्लांचा संदेश. मराठी हिंदी वादाचे राजकारण भाजप हाणून पाडणार. भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये रणनीती ठरली. आजपासून बल्लारशा गोंदिया मार्गावरील रेल्वे गाड्या 30 जूनपर्यंत रद्द. चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर लूप लाईनचे काम सुरू असल्याने रेल्वे गाड्या रद्द. सिल्लोड तालुक्याच्या मोढा बुद्रुक शिवारात पाण्याच्या डबक्यात बुडून बहीण भावाचा मृत्यू. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.